प्रिय विद्यार्थी मित्रांनो, लास्ट सेशनमध्ये आपण प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन हा लेसन सुरू केला आहे. यामध्ये आपण आत्तापर्यंत रूट्स, स्टेम आणि लीफ या प्लांट्सच्या विविध पार्ट्सचा अभ्यास केला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्लावर आणि फ्रूट्सबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला सुरू करूया फ्लावरपासून. फ्लावर म्हणजेच फूल. आता हे सगळं समजून घेण्यासाठी तुमच्या आसपास जर जास्वंदीचं फूल असेल तर हा व्हिडिओ पाहताना ते फूल मोबाईलच्या बाजूला ठेवा आणि त्याचं निरीक्षण करा. फ्लावर्स may have a long or short stalk called pedicel. फुलाला लांब किंवा आखूड देठ असतात, त्यांनाच पेडिसेल असं म्हटलं जातं. One end of the pedicel is attached to the stem. The other end of the pedicel is expanded and swollen. It is called the receptacle. देठाचे एक टोक खोडाला जोडलेलं असतं. फूल ज्या ठिकाणी देठाला येतं तो भाग सामान्यतः पसरट असतो, जसं की हा. या ठिकाणाहून फुलाला सुरुवात होते. पसरट आणि फुगीर अशा ह्या भागाला रिसेप्टॅकल किंवा पुष्पाधार असं म्हटलं जातं, म्हणजे फुलाचा आधार. पेटल्स अँड अदर पार्ट्स ऑफ द फ्लावर आर सपोर्टेड ऑन द रिसेप्टॅकल. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम आर डिफरंट पार्ट्स ऑफ अ फ्लावर. आता पुष्पाधार जसं फुलाला आधार द्यायचं काम करतो, फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर अवलंबून असतात. कॅलिक्स. In the bud condition, the petals are covered by leaf-like parts called sepals, which are green in color. They form the calyx. Calyx ज्याला मराठीत म्हणतात निदलपुंज. जेव्हा फूल कळीच्या अवस्थेत असतं तेव्हा आतलं फूल हे हिरव्या पाकळ्यांनी झाकलेलं असतं. हिरव्या रंगाच्या पानांसारख्या पाकळ्या असतात, त्या कळीला त्यावरून झाकलेल्या असतात आणि काही कालांतरानंतर फूल उमलायला लागतं आणि ते हिरवा पार्ट ह्या ठिकाणी जो तुम्हाला दिसतोय हा असा बाजूला 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 जात चालतो आणि फूल त्याचा आकार मोठा होतो. याला म्हणतात कॅलिक्स, म्हणजे ह्या आवरणाला, जे आवरण त्या कळीचं रक्षण करत असतं. करोला. This is made up of colorful parts called petals. Observe the shape, color and smell of the corolla of various flowers like hibiscus, mogra, कण्हेर, टगर etc. करोला ज्याला मराठीत दलपुंज असं म्हणतात. दलपुंज हे पाकळ्यांनी बनलेलं असतं, म्हणजेच वेगवेगळ्या पेटल्सने. वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे की गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, टगर, कण्हेर हे फुलांचे त्या दलपुंजांचे आकार, गंध आणि रंग यांचं निरीक्षण जर केलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक फुलांची रचना, पाकळ्यांची रचना, पेटल्सची रचना ही वेगळी वेगळी असू शकेल. अँड्रोशियम. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. अँड्रोशियम ज्याला मराठीत पुमंग असं म्हणतात, हा अँड्रोशियम फुलाचा मेल पार्ट म्हणजेच पुल्लिंगी भाग आहे. इट कन्सिस्ट ऑफ स्टिमन्स. हा पुंकेसर म्हणजेच स्टिमन्स पासून बनलेला असतो. ईच स्टिमन इज मेड अप ऑफ अँथर अँड फिलामेंट. आता प्रत्येक स्टिमेन ही कशाची बनलेली असते? अँथर आणि फिलामेंटची. नेक्स्ट पार्ट, गायनोशियम. दिस इज द फीमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. अँड्रोशियम मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, गायनोशियम फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. गायनोशियम ज्याला मराठीत म्हणतात जायांग, हा फुलाचा श्रीलिंगी पार्ट आहे. दिस इज मेड अप ऑफ कार्पेल्स. अ कार्पल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. कार्पल्समध्ये काय काय समाविष्ट असतं बघा? स्टिग्मा,
स्टाईल अँड ओव्हरी यांचा समावेश असतो. त्यासाठी एक छोटासा प्रयोग आहे. तुमच्याकडे जास्वंदाचं फूल आहे. टेक अ व्हर्टिकल सेक्शन ऑफ हिबिस्कस फ्लावर विथ द हेल्प ऑफ अ शार्प ब्लेड. धारदार ब्लेडने फुलाच्या कुक्षीपासून स्टिग्मापासून देठापर्यंत उभा छेद घ्या. फूल 2 सारख्याच भागांमध्ये विभागलं जाईल. बाय कटिंग द फ्लावर व्हर्टिकली फ्रॉम स्टिग्मा टू पेडिसेल, बोथ सेक्शन्स ऑफ द फ्लावर विल बी सीन टू हॅव द सेम स्ट्रक्चर. दोन्ही भागांमध्ये तुम्हाला सारखीच रचना दिसेल. आफ्टर मॅच्युरिटी anthers burst and the pollen grains which are released fall on the stigma. काय होते बघा, ही प्रोसेस आहे पॉलिनेशनची. आफ्टर मॅच्युरिटी नंतर म्हणजे पक्वतेनंतर anthers burst होतात, फुटतात. अँड द पोलन ग्रेन्स विच आर रिलीज्ड फॉल ऑन द स्टिग्मा. त्यातून पोलन ग्रेन्स बाहेर निघतात, परागकण. हे परागकण स्टिग्मावरती जाऊन पडतात. ते स्टिग्मावरती पडल्यामुळे जी प्रक्रिया घडते त्याला म्हणतात पोलन ग्रेन्स विच आर फॉल ऑन द स्टिग्मा. दिस प्रोसेस इज कॉल्ड पॉलिनेशन. पॉलिनेशन परागकण पडतात, पॉलिनेशन पोलन ग्रेन, परागकण पडतात, परागीभवन. ड्यू टू पॉलिनेशन ओव्ह्यूल्स मीन्स एग सेल्स इन द ओव्हरी गेट फर्टिलाइज्ड. पॉलिनेशनमुळे काय होतं, ओव्हरीमध्ये जे सेल्स असतात, अंडाशय म्हणजेच ओव्हरी, त्यातली जे सेल्स, एग सेल म्हणजेच बीजांड, त्यांचं फर्टिलायझेशन होतं, फलन होतं आणि त्याचं रूपांतर होतं फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल्स फॉर्म द सीड अँड द ओव्हरी डेव्हलप्स इनटू अ फ्रूट. फर्टिलायझेशन नंतर त्याचं रूपांतर बीमध्ये होतं आणि त्यानंतर ओव्हरीचं रूपांतर होतं फळामध्ये. बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, फूल काही दिवसानंतर गळून पडतं आणि तिथे समोरून फुलाच्या पाठीमागून गोलाकार वेगवेगळ्या आकारांचे फळ आकार घ्यायला लागतात. ऑफ व्हॉट यूज टू अ प्लांट आर द इन्सेक्ट्स फ्लेटिंग अबाउट अराउंड इट्स फ्लावर्स. फुलपाखरं, कीटकं जे वनस्पतींच्या अवतीभोवती उडतात, बसतात, त्यांचा वनस्पतींना काय उपयोग होतो बरं? जसं आपण वरती चर्चा केली बघा बरं, ह्या प्रोसेससाठी काही उपयोग होतोय का त्यांना पॉलिनेशनच्या? करा विचार. हा एक चार्ट तुम्हाला पुन्हा ऑब्झर्वेशन करून सोडवायचा आहे. ऑब्झर्व द व्हेरियस फ्लावर्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. विविध फुलांचं निरीक्षण करा आणि खालीलप्रमाणे तक्ता तयार करा. काय काय लिहायचं आहे तक्त्यात? पहिल्या कॉलममध्ये नेम ऑफ द फ्लावर, फुलाचं नाव. नंबर ऑफ सेपल्स, किती निदलपुंज आहेत त्यात, सेपल्स किती आहेत, ते कसे आहेत, फ्री आहेत की जोडलेले आहेत. नंबर ऑफ पेटल्सची संख्या किती, सेम, फ्री आहेत, युनायटेड आहेत. आणि फॉर्म ऑफ अँड्रोशियम अँड गायनोशियम, पुमंग आणि जायांग यांचं स्वरूप कसं आहे, जसं वरील आकृतीत दिलं तसंच आहे की प्रत्येक फुलाचं फुलांनुसार वेगवेगळं आहे. आता पाहूया आपण लास्ट पार्ट, फ्रूट. फ्रूट म्हणजे फळ. वी ईट मेनी डिफरंट टाइप्स ऑफ फ्रूट. ईच टाइप ऑफ फ्रूट हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य. आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळी फळे वापरतो, खातो. प्रत्येक फळ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. देअर आर व्हेरिएशन्स in their shape, color, taste, etc. Mango contains only one seed, whereas jackfruit consists of many small fruitlets, each with its own seed. बोर झालं, आंबा, चिक्कू, सफरचंद अशा फळांचं जर निरीक्षण केलं तुम्ही, काय दिसेल बरं? त्यांमध्ये कवचाची, गराची, त्या बियांची रचना, संख्या सारखी असते का? नाही, वेगवेगळी असते. काजूसारख्या काही फळांमध्ये बी थोडंसं बाहेरच्या बाजूस आलेलं असतं. तर दुसऱ्या बाजूला आपण जॅकफ्रूट सारखी जर काही फळं पाहिली तर त्यांच्यामध्ये किती छोटे 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 असंख्य बिया असतात. ऑब्झर्व द फ्रूट्स ऑफ बेर, झिझिफस, मँगो, चिकू, ॲपल. व्हॉट डू यू ऑब्झर्व?
Each fruit has a different skin or shell, fleshy part and seed. In case of fruits like cashew, its seed is outside the fruit. बघा, वेगवेगळ्या फळांच्या निरीक्षणावरून आपल्याला काय दिसून येते? त्यांची रचना, आकार, रंग, गर, आतल्या बियांची संख्या वेगळी असते. काजूसारखं बी आणि जॅकफ्रूटसारखं फळ, हे सगळ्यांच्या बिया आणि त्यांच्या आकार रचनेत फरक असतो. सोक एक प्रयोग करून पाहायचा. सोक द सीड्स ऑफ पी, व्हीट, राईस, ज्वार, ग्राउंडनट इन वॉटर फॉर 3 to 4 hours. शेंगदाणे, वाटाणा, गहू, ज्वारी अशा बिया या 3 ते 4 तास पाण्यात भिजवत ठेवायच्या आहेत. प्रेस द सीड्स विथ युअर फिंगर्स अँड ऑब्झर्व देम. आता या बिया पाण्यात ज्या आपण भिजत ठेवल्यात त्या तुमच्या दोन्ही बोटांच्या चिमटीने थोड्याशा दाबायच्यात. विच सीड्स गेट डिवायडेड इंटू 2 equal parts. कोणत्या बी अशा आहेत ज्यांचे दाबल्यानंतर समान 2 भाग होतात? 2 ठिकाणी 2 डाळी पाहिल्या आहेत तुम्ही बऱ्याचशा. यस, तर 2 भाग होतात. मग सीड्स ही डेफिनेशन लक्षात ठेवूयात आपण. सीड्स विच गेट डिवायडेड इंटू 2 equal parts आर कॉल्ड डायकोटिलेडॉन्स. ज्यांचे 2 भाग होतात त्यांना डायकोटिलेडॉन्स म्हणा, म्हणजेच द्विदल बी. द्वि म्हणजे 2. आणि सेम सीड्स विच डू नॉट डिवाइड इंटू 2 equal parts आर कॉल्ड मोनोकोटिलेडॉन्स सीड्स. आणि ज्या भिजत घातलेल्या बियांचे 2 भाग होणार नाही दाबल्यानंतर त्यांना काय म्हणा? एकदल बी, म्हणजेच काय? मोनोकोटिलेडॉन्स. म्हणजे सीड्सचे 2 प्रकार आपण पाहिले, डायकोटिलेडॉन्स अँड मोनोकोटिलेडॉन्स, म्हणजे द्विदल बी आणि एकदल बी. हा धडा या ठिकाणी संपलाय. वेगवेगळ्या फळांचं, फुलांचं निरीक्षण करा आणि आपण ज्या मुद्द्यांचा अभ्यास केलाय ते एकदा प्रात्यक्षिकाद्वारे समजून घ्या. एक्सरसाइज सोडवताना अडचणी जर आल्या तर या आधीचे व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. परत भेटूया पुढच्या लेसनमध्ये. तोपर्यंत गुड बाय.